नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। नुकताच मार्गशीर्ष महिना संपलेला आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या घरी नॉनव्हेज केलं जातं, त्यामुळे नॉनव्हेज प्रेमींचे चांगलेच महिनाभर हाल होतात। थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा मेनू आहे चिकन। आज आपण गावरान पद्धतीने काळ्या मसाल्यामध्ये चिकन करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आहे, 2 शिट्ट्यांमध्ये शिजणारं आणि कमी वाटणामध्ये एकदम मस्त झणझणीत रश्शेदार असं चिकन होतं। तर चला मग आपण सुरुवात करू। सगळ्यात आधी मी इथे कुकर गॅसवर मांडून घेतलाय। कुकर थोडा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकून घेतलं। त्यानंतर टाकलाय 1.5 चमचा काळा मसाला, 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकली आहे। कुकर चांगला हलवून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामधले मसाले सगळे मिक्स होतील। त्यानंतर 1 लिटर गरम पाणी टाकलंय। कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत। त्यानंतर वाटणामध्ये काय घेतलंय, मला इथे 2 माणसांसाठी चिकन करायचं आहे, त्यामुळे मी फक्त 2 कांदे बारीक कापून ते तव्यावर भाजून घेतलेत। थोडंसं खोबरं भाजून घेतलंय, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि 1 लाल मिरची भाजून घेतलेली आहे। त्याचं वाटण करून घेऊयात। त्यानंतर मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये 2 उभळ तेल टाकलंय, थोडीशी मोहरी टाकली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचं लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा काळा मसाला। हे वाटण आपण बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी 2 चमचे येसूर टाकलेला आहे। आता तो येसूर मी कसा केलाय त्याचा एक व्हिडिओ मी नक्कीच टाकेन। त्याच्या आधी मी कोथिंबीर परतून घेतली आहे त्या मसाल्यांमध्ये। नंतर ते वाटण आपण त्यात टाकून घेऊ। हे वाटण सतत हलवत राहायचंय जेणेकरून ते खाली लागणार नाही। जर हे खाली लागलं तर याला करपल्याचा स्मेल येऊ शकतो, त्यामुळे ते कंटिन्युअस हलवत राहायचंय। तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला 2 उबळ तेल टाकलं होतं, त्याच्यानंतर आपण काहीच तेल यूज नाही केलेलं आहे। वाटण जोपर्यंत परततोय तोपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर ते जे वाटणाचं तेल आहे ते बाहेर निघण्याच्या ऐवजी आटून जाईल आणि त्याचा वास पण करपल्यासारखा येईल। साधारण 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती वाटण परतून घेतल्यानंतर याला थोडासा काळसर कलर येऊ लागलेला आहे आणि त्याच्यातून तेल पण बाहेर पडू लागलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे साईडने थोडं तेल सुटू लागलंय। या वाटणाला जे तेल सुटतं त्याचीच तरी तयार होते, त्याच्यामुळे जितकं जास्त तेल सुटेपर्यंत परताल तितकी जास्त तरी येईल। आता त्याच्यामध्ये चिकनचं सूप जे बनवलं होतं आपण त्याचं गरम पाणी टाकू। गरमच सूप यासाठी टाकायचं की जेणेकरून वाटणाला सुटलेलं तेल त्या गरम पाण्यावर तरंगेल। जेव्हा या रश्श्याला कड येईल किंवा थोडीशी उकळी फुटायला लागेल तेव्हा आपण चिकनचे पीसेस टाकणार आहोत। सूप आणि चिकनचे पीसेस सोबतच टाकले असते तर चिकन अजून शिजलं असतं आणि त्याचं गाळ झालं असतं। चिकनच्या कालवणाला चांगली उकळी फुटू द्यायची। तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी तरी आलेली आहे। आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा। अशाच भन्नाट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल। पुन्हा भेटू अशाच एका रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।